हॅलो डिअर स्टुडंट, मी दिगंबर माळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की तुम्ही स्वतःसाठी एक परफेक्ट टाइम टेबल कसं प्रिपेअर करू शकता याबद्दल। एक परफेक्ट टाइम टेबल प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला कुठले पॉइंट कन्सिडर करणं गरजेचं आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे। त्यांचा यूज करून तुम्ही स्वतःसाठी एक आयडियल आणि बॅलन्स टाइम टेबल नक्कीच प्रिपेअर करू शकता। सो परफेक्ट टाइम टेबल बनवण्यासाठी तुम्हाला काही पॉइंट्स गरजेचे आहेत। त्यामध्ये सगळ्यात पहिला पॉइंट जो तुम्ही इम्प्लिमेंट करणार आहात दॅट इज टार्गेट ओरिएंटेड स्टडी अप्रोच। आता म्हणजे नेमकं काय, तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या टाइम टेबलमध्ये आपल्याला एक कॉमन मिस्टेक दिसते। ते काय करतात, सब्जेक्टचं प्रिपरेशन करण्यासाठी टाइम हा अगोदरच ठरवून घेतात। म्हणजे फिजिक्सचा सपोज मला फर्स्ट चॅप्टर प्रिपेअर करायचा असेल तर त्यासाठी त्यांनी वेळ अगोदरच ठरवलेली असते की मी या 2 तासामध्ये फिजिक्सचा स्टडी करणार आहे। तुम्ही जर ही मिस्टेक कमिट करत असाल तर तुम्हाला आज ती अवॉइड करायची आहे। तुम्ही कुठल्याही सब्जेक्टसाठी अगोदरच वेळ ठरवून ठेवू नका। तुम्ही इनफॅक्ट असं ठरवू शकता की त्या सब्जेक्टमध्ये तुम्ही आज किती चॅप्टर प्रिपेअर करणार आहात। म्हणजेच तुम्ही त्या सब्जेक्टसाठी एक विशिष्ट टार्गेट अगोदर ठरवणं अपेक्षित आहे। सपोज मी असं ठरवलं की फिजिक्सचं मला आज फर्स्ट अँड सेकंड लेसन प्रिपेअर करायचं आहे। सो मी स्टडीसाठी बसणार, त्यानंतर मग हे 2 चॅप्टर प्रिपेअर करण्यासाठी सगळ्यांना सारखा वेळ लागणार आहे का, तर नाही। सपोज आपण 3 स्टुडंट्स घेतले एक्स वाय आणि झेड, तर असं होऊ शकतं की एक्स या स्टुडंटला फक्त 2 तासामध्ये त्याचे दोघेही चॅप्टर्स प्रिपेअर झाले, वाय या स्टुडंटला त्या ठिकाणी 4 आवर्स लागले, तर झेड या स्टुडंटला त्या ठिकाणी 8 आवर्स लागले। कारण प्रत्येकाची अंडरस्टँडिंग लेवल किंवा प्रत्येकाची लर्निंग ॲबिलिटी ही डिफरंट असते। त्यामुळे 2 चॅप्टरचं प्रिपरेशन करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला वेळ हा वेगळा लागू शकतं। त्यामुळे तुम्ही जर अगोदरच असं ठरवून ठेवलं असेल की नाही या 2 चॅप्टरसाठी मी एक विशिष्ट वेळ देणार आहे, म्हणजेच जर तुम्ही टाइम ओरिएंटेड अप्रोच तुमच्या टाइम टेबलमध्ये इम्प्लिमेंट केला असेल तर ती सगळ्यात मोठी मिस्टेक आहे। तुम्ही अगोदर ती रेक्टिफाय करा। म्हणजेच तुमच्या टाइम टेबलमध्ये तुम्हाला जो स्टडी अप्रोच ठेवायचा आहे तो टार्गेट ओरिएंटेड असला हवा। जे काही टॉपर विद्यार्थी आहेत ते टॉपर विद्यार्थी त्यांच्या स्टडीमध्ये नेहमी टार्गेट ओरिएंटेड अप्रोच हा इम्प्लिमेंट करत असतात, त्यामुळेच कदाचित ते टॉपर असतात। त्यानंतर जो सेकंड पॉईंट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सजेस्ट करणार आहे दॅट इज स्लॉट वाईज मॅनेजमेंट। आता असं असू शकतं की या 2 चॅप्टरचं प्रिपरेशन करण्यासाठी सपोज तुम्हाला जर 8 आवर्स लागता आहात, सो या 8 आवर्सचं तुम्ही काय करायला हवं, स्लॉट वाईज मॅनेजमेंट करायला पाहिजे। कारण की आपण ह्युमन्स आहोत, आपण कंटिन्युअसली 8 आवर्स स्टडी करू शकत नाही। आणि जरी करायचं ठरवलं तर 8 आवर्समध्ये आपलं जे कॉन्सन्ट्रेशन लेवल आहे ती नक्कीच फ्लक्च्युएट होणार आहे। हे स्वाभाविक आहे की पहिल्या 1-2 तास तुम्ही त्या सब्जेक्टचं कॉन्सन्ट्रेशन प्रॉपरली करू शकाल, पण 1-2 तासानंतर तुमचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते लूज व्हायला सुरुवात होईल आणि ॲज अ रिझल्ट तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये फोकस करू शकणार नाही आणि लर्निंगवर त्याचा मेजर इम्पॅक्ट आपल्याला होताना दिसून येईल। सो तुम्ही काय करायला हवं, या 8 आवर्सचे डिवायडेशन सिम्पली 3 or 4 स्लॉटमध्ये करू शकता। ॲज अ रिझल्ट तुमचं काय होईल की त्या सब्जेक्टमध्ये जे कॉन्सन्ट्रेशन लेवल आहे ती मेंटेन राहील। म्हणजे तुम्हाला करायचं काय, तर तुम्ही या 8 आवर्सचं नियोजन 3 स्लॉट्समध्ये करा। म्हणजे मॉर्निंग टाइम मध्ये तुम्ही 2.5 आवर डेडिकेट करा, त्यानंतर आफ्टरनून टाइम मध्ये परत 2.5 आवर, इथे झाले तुमचे टोटल 5 आवर्स, आणि इव्हिनिंग टाइम मध्ये तुम्ही 3 आवर्स डेडिकेट करा। याच्याने काय होईल की तुम्ही प्रत्येक स्लॉटमध्ये त्या पर्टिक्युलर चॅप्टरचा एक विशिष्ट टॉपिक प्रिपेअर करणार आहात आणि त्यासोबतच तुमचं त्या स्लॉटमध्ये सब्जेक्टसाठीचं जे कॉन्सन्ट्रेशन असेल ते मेंटेन राहील। कारण की सलग अभ्यास करणं खरंच अवघड आहे, ते कोणासाठीही पॉसिबल नाही आहे। बिकॉज वी आर लिव्हिंग थिंग्स, वी आर नॉट मेकॅनिकल थिंग्स। बरोबर आहे ना की आपण एक मशीन नाही आहोत की जिथे आपण कंटिन्युअसली स्टडीज करत असू। त्यामुळे तुम्हाला सिम्पली तुमचं जे काही टार्गेट आहे ते अचीव करण्यासाठी जो अप्रॉक्सिमेट वेळ लागणार आहे त्या अप्रॉक्सिमेट वेळाचं तुम्ही सिम्पली 3 स्लॉटमध्ये किंवा 4 स्लॉटमध्ये डिवायडेशन करा, जसं तुम्हाला फिजिबल असेल त्याप्रमाणे। सो हा सेकंड पॉईंट गरजेचा आहे। त्यानंतर थर्ड पॉईंट आपण कन्सिडर करूया दॅट इज बॅलन्स बिटवीन थेरी अँड ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन। मी खूप सारे असे विद्यार्थी बघितले आहेत की ते फक्त आणि फक्त थेरीज रीड करतात, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स म्हणजे ज्याला आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणतो त्याची प्रॅक्टिसच करत नाही। सो असं जर तुम्ही करणार असाल तर अपकमिंग MST CET मध्ये तुम्हाला जे MCQ क्वेश्चन्स त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहे त्याची प्रॅक्टिस तुम्ही कधी करणार। सो सिंपल आहे, तुम्हाला तुमच्या स्टडी टाइम टेबलमध्ये या दोघंही पॅरामीटर्समध्ये बॅलन्स ठेवणं फार गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही जी थेरी रीड केली आहे त्या थेरीचे ॲट द सेम टाइम MCQ क्वेश्चन सॉल्व्ह करणं फार गरजेचं आहे। अदरवाईज तुम्ही कसं काय टेस्ट करू शकणार किंवा कसं काय ॲनालाइज करू शकणार की तुम्ही जी थेरी रीड केलेली आहे त्यावरती तुम्हाला MCQ प्रॉपरली सॉल्व्ह करता येतात। त्यामुळे तुम्हाला थेरी क्वेश्चन्स अँड MCQ क्वेश्चन्समध्ये प्रॉपर बॅलन्स ठेवणं फार गरजेचं आहे। हा पॉइंट तुम्ही तुमच्या टाइम टेबलमध्ये इन्क्लूड करणं फार गरजेचं असणार आहे। त्यानंतर जो फोर्थ पॉइंट आहे आणि बरेच विद्यार्थी मला असं वाटतं याकडे निग्लेक्ट करतात दॅट इज मेडिटेशन अँड योगा। ज्या सिच्युएशनमधून आता आपण पास होतो आहोत, प्रत्येकाला स्ट्रेस आहे, प्रत्येकाला टेन्शन आहे आणि ॲट द सेम टाइम विद्यार्थ्यांना एक एक्स्ट्रा टेन्शन म्हणजे की अपकमिंग MST CET येणार आहे, त्यामध्ये माझा स्कोर किती होईल, माझा स्कोर येईल की नाही, मला चांगलं कॉलेज मिळेल की नाही, माझ्या घरच्यांच्या ज्या माझ्याकडून अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील की नाही, अशा विविध प्रकारचे टेन्शन्स तुम्ही घेऊन अभ्यासाला बसतात। सो तुम्ही जर एवढं टेन्शन घेऊन अभ्यासाला बसणार आहात तर तुम्ही त्या ठिकाणी रिलॅक्स माइंडेड किंवा फ्री माइंडेड असणं फार गरजेचं
गरजेचं आहे आणि ते मेंटेन करण्यासाठी योगा आणि मेडिटेशन नक्कीच हेल्प करतं. सो तुम्ही डेली तुमच्या टाइम टेबलमध्ये 20 to 30 मिनिट्स या ॲक्टिव्हिटीसाठी डेडिकेट करा, असं मी तुम्हाला आग्रहाने सांगेल. वाटलंच तर एखादा चॅप्टर कमी प्रिपेअर करा, पण प्रॉपरली 20 to 30 मिनिट्स हे तुमच्या टाइम टेबलमध्ये तुम्ही इन्क्लूड करा योगा आणि मेडिटेशनसाठी. त्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट तुम्ही प्रिपेअर करायला हवा किंवा तुमच्या टाइम टेबलमध्ये इम्प्लिमेंट करायला हवा, दॅट इज क्वालिटी स्लीप. या पिरियडमध्ये खूप सारे विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत मोबाईल हँडल करत असतात आणि ॲज अ रिझल्ट त्यांना सकाळी उठायला उशीर होतो. सो तुम्ही जर ही मिस्टेक करत असाल तर ती आजच अवॉइड करा. अर्ली फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायचा आहे. आता अर्ली फॉर्म्युला म्हणजे काय? रात्री तुम्हाला अर्ली झोपायचं आहे, तर सोबतच सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे. म्हणजे लवकर झोपून लवकर उठण्याचा प्रयत्न तुम्हाला तुमच्या टाइम टेबलनुसार करायचा आहे, की ज्यामध्ये तुम्हाला जी स्लीप मिळणार आहे ती क्वालिटी असणार आहे. फक्त आपण स्लीप घेणं अपेक्षित नाहीये, तर ती स्लीप क्वालिटी कशी असेल, म्हणजे झोपून उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटलं पाहिजे. आता नवीन काहीतरी आपल्याला करायचं आहे, तो उत्साह तुमच्यामध्ये असण्यासाठी तुम्हाला क्वालिटी स्लीप ही फार गरजेची आहे. आणि क्वालिटी स्लीप ही जनरली रात्री 10 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही अपेक्षित करू शकता. या टाइम झोनमध्ये तुम्ही जर स्वतःचं तुमचं जे काही एज आहे ते जर आपण कन्सिडर केलं, तर या ठिकाणी तुम्हाला मिनिमम 7 to 8 आवर्सची स्लीप ही मस्ट आहे. ठीक आहे. आता असं समजू शकतो आपण की एक्झाम जवळ आली, तर एक्झाम जवळ आल्यानंतर तुम्ही ही स्लीप थोडीशी अर्धा एक तासाने कमी करू शकता, पण एवढी स्लीप तर गरजेची आहे. कारण स्लीप ॲक्ट ॲज अ चार्जिंग फोर्स फॉर अवर बॉडी ॲक्टिव्हिटीज. ज्या पद्धतीने आपण सेलफोन प्रॉपरली वर्क करायला हवा यासाठी त्याला आपण कंटिन्युअसली चार्जिंग करत असतो, सिमिलरली आपली बॉडी सुद्धा प्रॉपरली वर्क करण्यासाठी चार्जिंगची गरज आहे आणि ती चार्जिंग आपल्याला क्वालिटी स्लीप प्रोव्हाइड करते. त्यामुळे तुम्ही तुमच्या टाइम टेबलमध्ये क्वालिटी स्लीपसाठी 7 to 8 आवर्स नक्की डेडिकेट करायला हवे. त्यानंतर जो लास्ट पॉईंट आहे जो मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे, दॅट इज एंटरटेनमेंट. मी अगोदरच क्लिअर केलं की आपण मशीन नाही आहे की एकदा प्रोग्राम सेट केला आणि मग तो रन होणार आहे. आपल्याला सुद्धा फिलिंग्स आहेत, आपल्याला सुद्धा इमोशन्स आहेत, स्ट्रेस आहे, टेन्शन आहे. सो या सर्व गोष्टींमधून रिलीज करण्यासाठी एक रिलॅक्सेशन टाइम तुमच्या टाइम टेबलमध्ये असणं फार गरजेचं आहे. त्यासाठीच मी तुम्हाला लास्ट पॉईंट एंटरटेनमेंट म्हणून सजेस्ट केलेलं आहे. एंटरटेनमेंट तुम्हाला करायचं आहे म्हणजेच काय? एखाद्या विद्यार्थ्याला कदाचित मूवी बघायला आवडू शकते, एखाद्या विद्यार्थ्याला सोशल मीडिया यूज करायला आवडू शकतो, एखाद्या विद्यार्थ्याला मोबाईलवरती गेम खेळायला आवडू शकतो. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना फॅमिलीसोबत गप्पा करायला आवडतात, किंवा तुम्ही अजून कुठली ॲक्टिव्हिटी ज्यात तुम्हाला एंटरटेनमेंट झाल्यासारखं फील होतं किंवा तुम्ही ते ठिकाणी स्वतःला रिलॅक्स फील करता, अशी कुठलीही ॲक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्या टाइम टेबलमध्ये इन्क्लूड करायची आहे. होप सो तुम्हाला मी या ठिकाणी जे पॉईंट्स तुमच्या टाइम टेबल प्रिपेअर करण्यासाठी जे गरजेचे आहेत ते तुम्हाला सांगितले, ते समजले असतील. सो पुन्हा एकदा आपण शॉर्टमध्ये रिवाइज करूया. तुमचा स्टडी अप्रोच हा नेहमी टार्गेट ओरिएंटेड असायला हवा. त्यानंतर जे काही टार्गेट तुम्ही डिसाईड केलं आहे त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी, म्हणजे त्याचा स्टडी करण्यासाठी तुमचा जो स्टडी टाइम आहे तुम्ही तो स्लॉटमध्ये डिवाइड करा. त्यानंतर तुम्हाला बॅलन्स ठेवायचा आहे थेरी ॲज वेल ॲज ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्समध्ये. त्यानंतर फोर्थ थिंग म्हणजे मेडिटेशन आणि योगासाठी तुम्हाला एक डेडिकेटेड टाइम म्हणजे 20 to 30 मिनिट्स डेली द्यायचे आहेत. त्यानंतर फिफ्थ म्हणजे क्वालिटी स्लीप तुम्हाला घ्यायची आहे. त्या ठिकाणी तुम्हाला अर्ली फॉर्म्युला फॉलो करायचा आहे, म्हणजे लवकर रात्री झोपायचं आहे आणि लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर लास्ट पॉईंट जो आहे दॅट इज एंटरटेनमेंट, म्हणजे तुम्ही अशी कुठलीही गोष्ट परफॉर्म करू शकता की ज्यातून तुम्हाला रिलॅक्सेशन फिलिंग येते. सो या सर्व गोष्टी इम्प्लिमेंट करून तुम्ही स्वतःसाठी एक टाइम टेबल आजच प्रिपेअर करा. कारण की एक्झाम पोस्टपोन झाल्यानंतर तुम्हाला जो काही हा एक्स्ट्रा टाइम मिळालेला आहे, तुम्ही या एक्स्ट्रा वेळेला ॲज अन ऑपॉर्च्युनिटी म्हणून कन्सिडर केलं पाहिजे. तुम्ही फार लकी आहात की तुम्हाला अशा पद्धतीने एक्स्ट्रा टाइम या एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी मिळतो आहे. काही जणांची मानसिकता तर या ठिकाणी थोडी खराब झालेली असू शकते. मी तुमच्या मानसिकतेला रिस्पेक्ट करतो, पण ॲट द सेम टाइम माझं म्हणणं असं असणार आहे की कधी ना कधी तर आपल्याला ही एक्झाम द्यावीच लागणार आहे. सो तुम्ही परत एकदा एक नवीन स्टार्ट नक्कीच करू शकता. एक नवीन इन्थुझियाझमने, एक नवीन एनर्जी घेऊन स्वतःसाठी आजच्या आज एक टाइम टेबल परफेक्ट प्रिपेअर करा. आणि ते टाइम टेबल प्रिपेअर केल्यानंतर तुम्हाला जर काही एक्स्ट्रा हेल्प हवी असेल तर तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जो माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही ते पर्सनली शेअर करू शकता. तुमच्या टाइम टेबलमध्ये तुम्ही अजून काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे याच्याबद्दलचे सजेशन मी तुम्हाला त्या ठिकाणी नक्की कन्वे करेल. सो आय होप तुम्ही आज स्वतःसाठी एक परफेक्ट टाइम टेबल नक्की बनवाल. यानंतर व्हिडिओमध्ये आपण अनाऊन्स करणार आहोत कालची जी ऑनलाईन MCQ टेस्ट आपण कंडक्ट केली होती, त्या टेस्टसाठी आपण जो चॅप्टर फायनलाइज केला होता दॅट वॉज फोटोसिंथेसिस. आणि त्या चॅप्टरमध्ये जो फर्स्ट टॉपर आहे त्या विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी आपण अनाउन्स करूया. जो फर्स्ट टॉपर आहे दॅट इज गौरव चौधरी आणि त्या विद्यार्थ्याने या टेस्टमध्ये स्कोर अचीव्ह केलेला आहे 32. त्यानंतर सेकंड रँक आहे प्रियंका पेरेवार या विद्यार्थिनीचा, तिचा स्कोर सुद्धा सेम आहे दॅट इज 32. त्यानंतर थर्ड रँक आहे निशाने स्कोर अचीव्ह केलेला आहे 30. त्यानंतर फोर्थ रँक आहे साक्षी खडसे या विद्यार्थिनीचा, तिचा स्कोर सुद्धा 30 आहे. त्यानंतर फिफ्थ रँक आहे आदित्य मगर या विद्यार्थ्याचा आणि त्याने
त्याने सुद्धा या टेस्टमध्ये 30 स्कोर केलेला आहे. ही टेस्ट आपण कंडक्ट केलेली होती आउट ऑफ 35, म्हणजे 35 पैकी या विद्यार्थ्यांचे हे स्कोर या ठिकाणी आलेले आहे. सो तुम्हा सगळ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. यासोबतच काल खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन MCQ टेस्ट अटेम्प्ट केली. जवळपास 300 विद्यार्थ्यांनी कालची टेस्ट ही अटेम्प्ट केलेली आहे आणि आतापर्यंत आपलं जे ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड केलेलं आहे 1200 विद्यार्थ्यांनी. सो अजूनही खूप सारे विद्यार्थी आहेत की ज्यांनी ऑनलाईन MCQ टेस्ट अटेम्प्ट केलेली नाहीये. तुम्हाला जर काही डिफिकल्टीज किंवा काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला नक्की माझ्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करू शकता किंवा व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता की तुम्हाला जर काही डिफिकल्टीज ॲप्लिकेशन यूज करताना जर फेस कराव्या लागत असतील तर तुम्ही मला ते नक्की शेअर करा. मी तुमचे डिफिकल्टीज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. काल तुम्हाला सगळ्यांना जी डिफिकल्टी येत होती ती म्हणजे अशी की ह्युमन न्यूट्रिशनचा जो पेपर आहे तो सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सोल्युशन्स बघता येत नव्हते. मी माझ्या टेक्निकल टीमसोबत काल डिस्कस केलं आणि तुम्ही जर आता चेक केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ह्युमन न्यूट्रिशनचे सोल्युशन हे प्रत्येकाला बघायला मिळणार आहे. तरी सुद्धा जर काही विद्यार्थ्यांना सोल्युशन्स त्या ठिकाणी बघायला अडचणी येत असतील तर तुम्ही नक्की मी जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर मला तुम्ही सजेस्ट करू शकता की तुम्ही काय डिफिकल्टी फेस करता आहात. माझ्या टेक्निकल टीम सोबत बोलून मी तुमचा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. यानंतर आज जी MCQ टेस्ट आपण कंडक्ट करणार आहोत तिच्यासाठी जो चॅप्टर आपण डिसाईड केला आहे दॅट इज ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. हे कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर केलं होतं. सो ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस या चॅप्टरवर तुम्हाला आज ऑनलाईन MCQ टेस्ट द्यायची आहे. पण ती टेस्ट देण्याच्या अगोदर या चॅप्टरवर जो मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. चॅप्टरमधून त्या व्हिडिओमधील सांगितलेले इम्पॉर्टंट पॉईंट्स परत प्रिपेअर करा आणि एकदा प्रॉपर प्रिपरेशन झालं मगच टेस्टला अपिअर व्हा, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स टेस्टसाठी कंटिन्यू राहील किंवा तुम्हाला त्या ठिकाणी एक एनर्जी असलेला फील टेस्ट सोडवताना येईल आणि तुमच्याकडून सिली मिस्टेक या कमिट केल्या जाणार नाही. त्यासोबतच उद्याची जी आपली ऑनलाईन MCQ टेस्ट असणार आहे त्यासाठी जो आपण चॅप्टर फायनलाइज करतो आहोत त्याचं नाव आहे सर्क्युलेशन. सर्क्युलेशन हा तुमच्या सिलेबसमधला खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि त्याचं वेटेजही बऱ्यापैकी जास्त आहे. सो हाय वेटेज टॉपिक्समध्ये याचं इन्क्लुजन आहे. सो तुम्ही सर्क्युलेशन हा चॅप्टर प्रॉपरली आजपासूनच प्रिपेअर करायला सुरुवात करायला काहीच हरकत नाही आहे. उद्या आपण त्या चॅप्टरवर एक ऑनलाईन MCQ टेस्ट घेणार आहोत. अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन MCQ टेस्टसाठी स्वतःचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं नाही आहे सो त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी लिंक ॲप्लिकेशनची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही ते ॲप्लिकेशन नक्की इन्स्टॉल करा आणि ऑनलाईन MCQ टेस्ट मी जी तुम्हाला फ्रीली अवेलेबल करून दिलेली आहे तिचा यूज करून तुम्हाला कसा बेनिफिट अपकमिंग MST CET मध्ये होईल यासाठी प्रयत्न करा. त्यासोबतच हे ॲप्लिकेशन कसं यूज करायचं त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो आजची जी काही ऑनलाईन MCQ टेस्ट आपण घेणार आहोत त्यासाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट. जाता जाता शेवटी अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट, काही विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट होती की सर तुम्ही जो टेस्टचा टायमिंग ठेवलेला आहे दुपारी 12 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, तर यावेळेत नेमकं आमच्या घरामध्ये एकच सेलफोन आहे आणि बाबा वगैरे ड्युटीला गेले तर आम्हाला तो सेलफोन अवेलेबल नसल्या कारणाने टेस्ट अटेम्प्ट करता येत नाही आणि एकदा का डेडलाईन संपली 6 वाजताची की नंतर आम्ही ती टेस्ट अटेम्प्ट करू शकत नाही. सो आम्ही काय करायचं? सो अशा सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की मी आता तुमच्यासाठी एक करेक्शन केलेलं आहे. ते म्हणजे असं की तुम्ही आता ऑनलाईन MCQ टेस्ट ही दुपारी 12 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत सॉल्व्ह करू शकता आणि तुम्हाला सगळ्यांना त्या टेस्टचे जे सोल्युशन्स आहे 9 नंतरच बघायला मिळणार आहे. सो डोंट वरी, तुम्हाला प्रत्येक टेस्टचे सोल्युशन्स या ठिकाणी मी प्रोव्हाइड करून देणारच आहे. सो आजपासून टेस्टचा ऑनलाईन MCQ टेस्टचा जो टायमिंग असणार आहे दॅट विल बी फ्रॉम आफ्टरनून 12 टू नाईट 9. सो 12 वाजेपासून 9 वाजेपर्यंत तुम्ही टेस्ट ही कधीही अटेम्प्ट करू शकता. सो तुम्हाला प्रिपरेशनसाठी सुद्धा एक्स्ट्रा वेळ आता या ठिकाणी मिळणार आहे. त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन MCQ टेस्टला उशिरा जॉईन झाले किंवा ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ उशिरा पोहोचला त्या विद्यार्थ्यांना पण सांगू इच्छितो की तुमच्यासाठी ही पूर्ण टेस्ट सिरीज मी परत एकदा रिपीट करणार आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला सर्व पेपर्स परत एकदा सॉल्व्ह करायला मिळतील. सो तुम्ही ही टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्ही आता इथून पुढे ज्या टेस्ट होत आहेत त्या कंटिन्यू करा. राहिलेल्या टेस्ट म्हणजे इथून मागे झालेल्या टेस्ट मी तुमच्यासाठी नक्की रिपीट करेल जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा बेनिफिट झाला पाहिजे. सो आजच्या ऑनलाईन MCQ टेस्टसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट.